आणि पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे आपण वळतोय। बातमी आहे बदलापूरमधून। बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणामध्ये बेकायदेशीर IVF सेंटरवर आता कारवाई होणार आहे। राज्य महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी ही माहिती दिली आहे। स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचं नाशिक आणि ठाणे कनेक्शन सुद्धा समोर आलंय। सेंटर हे जे आता होते त्याच्यावर ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं, तर तशा पद्धतीच्या CS ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील। आज PCPNDTचा डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला। शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। प्रतिनिधी किशोर पगारे आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याकडून तपशील घेऊयात। किशोर, जी कारवाई आता केलेली आहे, राज्य महिला आयोगाकडून तसे आदेश दिले गेलेले आहेत, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली आहे का? नक्कीच रीती ज्या पद्धतीने जे स्त्री अंडाकोश जे शुचीकरणच्या जे तस्करी पकडली गेलेली आहे, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। यामध्ये 4 महिला आहे आणि एक मेडिकलवाला आहे, ज्याला उल्हासनगरमधून अटक करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिकमध्ये जे मालती IVF सेंटर जे सुरू होतं, त्या मालती IVF सेंटर जे ठाण्यामध्ये सुद्धा खोलण्यात आलं होतं आणि त्याद्वारे ही सगळी प्रक्रिया केली जायची। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये सगळे बोगस डॉक्टर किंवा बोगस कर्मचारी असे आढळलेले आहेत। त्यामुळे अधिकृत असे वैद्यकीय अधिकारी किंवा ज्या पद्धतीने हे जे सेंटर चालवायचे ते नसून हा एक गोरखधंदा सुरू होता आणि या अंतर्गत अनेक गरजू महिलांची फसवणूक झालेली आहे आणि त्या अंतर्गत हा एक मोठा रॅकेट हा जो सुरू होता। यामुळे आता महिला आयोगाने ज्या पद्धतीने आज परिचाकंतर महिला अध्यक्षा ज्या महाराष्ट्रात आल्या होत्या, त्यांनी आता बदलापूरमध्ये पोलीस असतील किंवा जे महापालिका प्रशासन असेल सगळ्यांना व्यवस्थित आदेश देऊन आता जास्तीत जास्त प्रमाणात वैद्यकीय लेवलवर किंवा शासकीय लेवलवर याची जास्तीत जास्त चौकशी होणार आहे आणि अजून काही धागेदोरे मिळतात का याबद्दल ही चौकशी सुरू असणार आहे। जी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा किशोर।